नमस्कार मित्रांनो, आज आपण संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या पायथ्याशी जमिनीच्या पोटात 60 फूट खोलवर बांधलेले बल्लाळेश्वर मंदिर पाहणार आहोत। तलावाच्या तटबंदीमधील पायऱ्यांच्या रस्त्याने थेट मंदिरात व मंदिरावरील सज्जामध्ये जाता येते। मुख्य प्रवेश पूर्वेकडून असून पुष्करणीमध्ये जाताना प्रथम नंदी दिसतो। या नंदीवर दगडी मंडप असावा असे येथील खुणावरून दिसते। पुष्करणीत येणारे पाणी शेताला सोडण्यासाठी जल व्यवस्थापन केले आहे। गडाच्या पश्चिमेकडील भागातील पाणी या तलावात येते। तलावाच्या दगडी बांधकामातच पुष्करणीची व आकर्षक मंदिराची उभारणी केली आहे। जेजुरी गडावरून पाहिल्यानंतर पूर्वेकडे भव्य गोलाकार पेशवे तलाव दिसतो। या तलावाच्या पूर्वेकडील काठावर तलावाच्या तटबंदीमध्ये जमिनीच्या पोटात 60 फूट खोलवर दगडी बांधकामातील हे ऐतिहासिक मंदिर दगडी बांधकामाचा एक उत्कृष्ट नमुना आहे। जेजुरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या जवळपास 270 वर्षापूर्वी बांधलेल्या पेशवे तलावाजवळ जमिनीखाली हे मंदिर दडलेले आहे। 37 एकर क्षेत्र व्यापलेला हा जलाशय थोरले बाजीराव पेशवे यांनी इसवी सन 1737 ते 1740 या दरम्यान बांधला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर माझं नाव आहे निलेश आणि तुम्ही पाहताय ट्रॅव्हलर निलेश यूट्यूब चॅनल। तर सध्या आपण आपल्या खंडोबाची जेजुरी इथे आहोत आणि येथील एक पेशवेकालीन हे मंदिर आहे आणि पेशवेकालीन हे सुंदर असं बल्लाळेश्वर म्हणून मंदिर आहे। तर याच्याच पुढं सुंदर असा एक तलाव आहे आणि त्या तलावाचंच पाणी या ठिकाणी या खाली कुंडात येतं आणि सुंदर असं हे आपण बल्लाळेश्वर मंदिर आता पाहणार आहोत। तर इथं आपल्याला एक नंदी पाहायला मिळतो आणि नंदी पाहून आतून या साईडनी उतरून गेल्यानंतर आपल्याला बल्लाळेश्वर मंदिर पाहता येतं। तर आता आपण बल्लाळेश्वर मंदिराच्या इथं चाललो आहे। तर असं खाली पायऱ्या उतरून आल्यानंतर सुंदर असं महादेवाची शिवलिंग इथं पाहायला मिळते। तर या कुंडात या मंदिराच्या मागं जो तलाव आहे त्या तलावाच्या इकडूनच इथं पाणी येतं। तर सुंदर असं हे पेशवेकालीन मंदिर आहे। तर ह्या पायऱ्या उतरून आपल्याला इथं यावं लागतं। जसा की मित्रांनो, नाशिकला कुशावर्त कुंड आहे तशाच प्रकारचा हा छोटासा एक कुंड आहे आणि या कुंडामध्ये मागच्या तलावात असणारं पाणी येतं आणि सुंदर असं पेशवेकालीन हे मंदिर आहे। इथं महादेवाची एक शिवलिंग आहे।
जसं की मी तुम्हाला सांगितलं की या बल्लाळेश्वर मंदिरात एक सुंदर असं शिवलिंग आहे. तर तेच हे बल्लाळेश्वर महादेवाचं हे मंदिर आहे आणि इथं हे ते शिवलिंग आहे. तर हे पेशवेकालीन मंदिर आहे आणि इथंच तो कुंड आहे छोटासा, जो 12 महिने या कुंडात पाण्याने भरलेला असतो. तर इथं महादेवाचं आपण दर्शन घेऊया आणि या मंदिराच्या जो मागं लेक आहे, जो तलाव आहे, तर तो पाहूया. मित्रांनो, सध्या आपण आहोत जो बल्लाळेश्वर मंदिर आहे त्याच्या मागं असणारा हा तलाव आहे. आणि या तलावाच्या इकडच्या साईडने बघितलं तर इथं जेजुरीचं खंडोबारायाचं मंदिर आहे आणि सुंदर असा हा तलाव आहे. तर सध्या मेचा महिना आहे आणि मेच्या महिन्यात या तलावाचं संपूर्ण पाणी आटलेलं आहे. काही थोडंसंच काही या मंदिराच्या इकडच्या साईडने पाणी थोडंफार उरलेलं आहे. बाकी संपूर्ण हा तलाव आता कोरडीसच आला आहे. तर इकडं हे मागं बल्लाळेश्वरचं मंदिर आहे आणि इकडच्या साईडने तुम्ही आलात तर हा तलाव तुम्हाला पाहायला भेटेल. या तलावाच्या साईडनी हा मंदिरासाठी हा रस्ता जातो. तर हा भुयारी मार्ग आहे आणि इकडून उतरून आपल्याला खाली ह्या रस्त्याने बल्लाळेश्वर मंदिराच्या इथं जाता येतं. बल्लाळेश्वर मंदिर पाहिल्यानंतर गाडीच्या साहाय्याने आम्ही जेजुरी गडावर गेलो. जेजुरी गडावरून जो कडेपठारकडे रस्ता जातो त्या रस्त्याच्या डाव्या साईडला आल्यानंतर पेशवे तलाव दृष्टीस पडतो. या ठिकाणावरून जेजुरी व इतर परिसर आम्ही निहाळत बसलो.
तर अशा प्रकारे आपण बल्लाळेश्वर मंदिर व पेशवे तलाव पाहिला. या भागात इथेच थांबूया. पुढील भागात जेजुरीच्या खंडेरायाचे मंदिर पाहूया. धन्यवाद.